ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलेक्टोज यामध्ये काय डिफरन्स आहे? स्टार्च आणि ग्लायकोजन मध्ये काय डिफरन्स आहे? हॅलोनिक ऍसिड आणि कोनिट्रिन सल्फेट यामध्ये काय डिफरन्स आहे? मोनोसॅकराइड, डायसॅकराइड काय डिफरन्स आहे? माल्टोज, लॅक्टोज काय डिफरन्स आहे? सल्फर कंटेनिंग अमाइनो एसिड्स, अलिफॅटिक अमाइनो एसिड्स, बेसिक अमाइनो एसिड, ऍसिडिक अमाइनो एसिड काय डिफरन्स आहे? एन्झाइम मध्ये काय डिफरन्स येते? सो एज फार एज ग्लायकोलिसिस आणि ग्लायकोनिओजेनेसिस मध्ये काय डिफरन्स आहे? सो एज फार एज एक ऍसिटिल कोई तुम्हाला देत असेल तर किती एटीपीज तयार होतात? एक पायरुवेट देत असेल तर किती एटीपी तयार होतात? एका वेळेला टीसीएस सायकल रन होत असेल तर किती एटीपी मिळतात? एका वेळेला ग्लुकोज प्लस टीसीएल होत असेल तर किती एटीपीज मिळतात? सो एज फार एज बीटा ऑक्सिडेशन मध्ये 16 कार्बन जर ऑक्सिडाइज होत असेल तर टोटल किती एटीपीचा गेन असतो? कीटोजेनेसिस काय असते? कोलेस्ट्रॉलच्या सायकल मध्ये जे कोलेस्ट्रॉलचे कार्बन्स तयार होतात हे किती ऍसिटिल कोई पासून मिळतात? तर स्टुडंट्स या सगळ्या गोष्टीची माहिती या लेक्चर मध्ये मी घेऊन आलोय. मी औदुंबर शिंदे या एपीएच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती आज तुम्हाला मी ग्रँड डेमोन्स्ट्रेशन देत आहे रिगार्डिंग टू द बायोकेमिस्ट्री. यस, तर स्टुडंट्स या आजच्या लेक्चर मध्ये तुमचा बायोकेमिस्ट्री हा पीक लेवलला चालला जाईल. एपीए जीपॅट अकॅडमी हे बायोकेमिस्ट्री या टॉपिकला कोणत्या लेवल पर्यंत पिकअप करते हे तुम्हाला आजच्या लेक्चर मध्ये समजून जाईल. कोणता सिलेबस असतो बायोकेमिस्ट्री मध्ये, कार्बोहायड्रेट मध्ये कोणते टॉपिक्स असतात, लिपिड्स मध्ये कोणते टॉपिक्स असतात हे समजून घेण्याआधी द सेल डिव्हिजन करायला पाहिजे का? सेल माहित नसेल तर काय प्रॉब्लेम येतो? प्रोटीन्स माहित नसेल तर काय प्रॉब्लेम येतो? न्यूक्लिक ऍसिड माहित नसेल तर काय प्रॉब्लेम येतो? पेरेंट्स या सगळ्या गोष्टीचं डिस्कशन या लेक्चर मध्ये होणार आहे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला माहितीच नाही की डीएनए मध्ये कोणते बेसिस आहेत, फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहितीच नाही की डीएनए मध्ये किती बॉन्ड आहेत, फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहितीच नाहीये की डीएनएचा मेजर ग्रुप कुठे असतो, फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहितीच नाहीये की डीएनएच्या एका रोटेशन मध्ये किती बेस पेअर आहेत, फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहितीच नाहीये की चार्गा फूल काय असतो, फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहितीच नाहीये की डीएनएची विड्थ किती एमएम ची असते, फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहितीच नाही असतं की एटीजीसी मध्ये कोणता बॉन्ड आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहितीच नाही की जीसी मध्ये कोणता बॉन्ड आहे. मेल्टिंग पॉइंट हा पुन्हा डिपेंड असतो. सो डीएनए मध्ये रेप्लिकेशन काय, डीएनए मध्ये ट्रान्सक्रिप्शन काय, डीएनए मध्ये रेप्लिकेशन काय, जर एस्पिरंट हे बेसिकच क्लिअर नाही आहे तर मग तुम्ही बायोकेमिस्ट्री ही लर्न नाही करू शकत, तुम्ही मायक्रोबायोलॉजी ही लर्न नाही करू शकत आणि सोबत एस्पिरंट्स ऍडव्हान्स फार्माकोलॉजी जसे की किमोथेरपी सारखे सब्जेक्ट सध्या क्लिअर नाही होत. याचा अर्थ बायोकेमिस्ट्रीचं वेटेज खूप मोठा आहे. हा बायोकेमिस्ट्री इंडिव्हिज्युअली तुमचा गेट मध्ये एक सब्जेक्टचा वेटेज कॅरी करतो फॉर द 30 मार्क्स. सेम बायोकेमिस्ट्री तुम्हाला जीपॅट मध्ये 4 to 5 क्वेश्चंस देतो. सो फॉर द जीपॅट सेम बायोकेमिस्ट्री यू विल गेट द 20 अप्रॉक्सिमेटली 15 to 20 क्वेश्चंस इन द 9 पर जे. हे एवढा इम्पॉर्टंट टॉपिक आहे बायोकेमिस्ट्री. मग एस्पिरंट काय होतं, प्रॉब्लेम काय होतो स्टुडंट्सचा की बायोकेमिस्ट्री करण्यामध्ये आणि क्वेश्चन्स एक्झाम मध्ये ॲक्युरेट येण्यामध्ये कुठे डिफरन्स येतो सांगा बरे. डिफरन्स हाच असतो एस्पिरंट की जसं की तुम्हाला मी एक एक्झाम्पल देतोय की ग्लायकोजन आणि सेल्युलोज या दोघांमध्ये सेम कंटेंट आहे, केमिकली कुठलाच डिफरन्स नाही आहे. बट डिफरन्स कशाचा आहे? सो डिफरन्स आहे त्याच्या लिंकेजचा. एक जागी अल्फा 14 आहे, एक जागी बीटा 14 आहे. हे समजतच नाही त्याला की ग्लुकोज आपण स्केलेटल मधून त्याला सायक्लिक मध्ये कसं कन्वर्ट करायचं समजतच नाही. सो अल्डोलेज आणि कीटोजेस मधला डिफरन्स समजत नाही, इपिमर्स ऍडमर्स मधला डिफरन्स क्लिअर होत नाही. सो त्याला पूर्ण होमोपॉलिसॅकराइड्स आणि हेटेरोपॉलिसॅकराइड्स मधला डिफरन्स क्लिअर नसतो, लिंकेज क्लिअर नसतात. मग एस्पिरंट्स मला सांगा पेपर मध्ये ॲक्युरेसी कशी मेंटेन होईल? म्हणूनच एस्पिरंट्स या डेमो मध्ये एक गोष्ट समजून घ्या. या डेमो मध्ये मी तुम्हाला देत आहे 2 इम्पॉर्टंट नोटीस. एक सिलेबस बद्दल, सेकंड ह्या सिलेबसला एपी अकॅडमी कोणत्या सिक्वेन्सने घेऊन जाते याच्याबद्दल. यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला कार्बोहायड्रेट ह्या टॉपिकची सुरुवात करण्याआधी बेसिक फाउंडेशन मध्ये द सेल डिव्हिजन होणं खूप अनिवार्य आहे. जोपर्यंत तुम्हाला सेल, कारण हे सगळे कॉम्पोनंट्स कोण आहेत, कार्बोहायड्रेट असेल, प्रोटीन असेल, अमिनो ऍसिड असेल, न्यूक्लिक ऍसिड असेल, एन्झाइम्स असतील, विटामिन्स असतील, हे कोण आहेत? हे सगळे कॉम्पोनंट सेलचे कॉम्पोनंट आहेत. व्हॉट इज द सेल? स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. प्रोकॅरियोटिक सेल, युकॅरियोटिक सेल, प्लाझ्मा, प्लांट सेल अँड द एनिमल सेल. व्हॉट इज द डिफरन्स इन बिटवीन प्लांट सेल अँड एनिमल सेल? तुम्हाला माहिती पाहिजे एस्पिरंट्स.
प्रोकॅरियोट्स युकॅरियोट्स मला डिफरन्स माहित पाहिजे. आपल्या बॉडीमध्ये कुठं 2 असे सेल आहेत जे प्रोकॅरियोट्स आहेत, बाकी सगळे युकॅरियोट्स आहेत माहित असायला पाहिजे. आपल्या बॉडीमध्ये सगळे सेल हे डिप्लॉइडेड आहेत, असा कोणता एक सेल आहे जो डिप्लॉइड आहे तुम्हाला माहित असायला पाहिजे. 23 क्रोमोझोमला आपण एन म्हणतो, याला आपण एक हेप्लॉइडी म्हणतो, हा एक प्लॉइडी असतो. याला 46 ला आपण डिप्लॉइडी म्हणतो कारण त्या 2 प्लॉइडी असते, हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. क्रोमोझोमची पॅकेजिंग माहित असायला पाहिजे. हिस्टोन प्रोटीन का असोसिएट असतो युकॅरियोट मध्ये तेही माहित असायला पाहिजे. लिनियर हे कुणासोबत असतात, सर्क्युलर डीएनए हा कुणामध्ये असतो, हे सगळं बेसिक तुमचं द सेल अँड सेल डिव्हिजन मध्ये होतं, HAP मध्ये. आणि स्टुडंट्स हे सगळं क्लिअर झाल्यानंतर मग तुम्हाला सुरुवात करायची पहिल्या टॉपिकला आणि तो असतो कार्बोहायड्रेट. मग कार्बोहायड्रेट मीन्स व्हॉट? कार्बोहायड्रेट इज नथिंग बट द पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड अँड द पॉलीहायड्रॉक्सी कीटोन हेल्ड टुगेदर बाय द ग्लायकोसाइडिक बॉन्ड. जसं तुम्ही याला पॉलिमर मध्ये द्याल, याचं तुम्ही हायड्रोलायसिस कराल, वापस तुम्हाला मोनोमर मिळतील. जसे की स्टार्च आहे, त्याचं हायड्रोलायसिस करा, वापस तुम्हाला ग्लुकोज मिळेल. माल्टोज आहे, त्याचं हायड्रोलायसिस करा, वापस तुम्हाला ग्लुकोज मिळेल. हा तर स्पेरेंट्स मोनोसॅकराइड्स पासून नाही पण डायसॅकराइड्स, सो ट्रायसॅकराइड्स आणि पॉलिसॅकराइड्स हायड्रोलायसिस करून तुम्ही मोनोमर मिळवू शकता. मग ग्लुकोज कोण, फ्रुक्टोज कोण, मॅनोज कोण, रायबोज कोण, रायबुलोज कोण. सो ऍस्पायरिन 3 सो तुमच्याकडे ग्लिसरॉल 3 फॉस्फेट कोण, डायहायड्रॉक्सी एसिटोन कोण, ट्रायोजेस, टेट्रोजेस, पेंटोजेस, हेक्सोजेस हे माहिती असायला पाहिजे. आल्डोजेस, कीटोजेस माहित असायला पाहिजे. रिड्युसिंग शुगर, नॉन रिड्युसिंग शुगर माहित असायला पाहिजे. होमोपॉलिसॅकराइडचे क्लास डायपॉलिसॅकराइड मध्ये माल्टोज आहे, सुक्रोज आहे, लॅक्टोज आहे. याच्यामध्ये असं आहे 2 केमिकल. सो जे मॉइटीज आहेत ते कोण आहेत, लिंकेज काय, अल्फा आहे का, बीटा आहे, 1 आहे का, 4 आहे किंवा 1,4 आहे, हे माहित असणं खूप गरजेचं आहे. का सुक्रोज हा तुमच्या ओसॅझोन फॉर्मेशनला नाही देत, का माल्टोज लॅक्टोज हे बाकीचे ओसॅझोन फॉर्मेशन देतात, मग सुक्रोजच असा का आहे जो ओसॅझोन फॉर्मेशन नाही शो करत. ऍस्पायरंट जोपर्यंत तुम्ही ह्या लेवलला कार्बोहायड्रेटला घेऊन जाणार नाही तोपर्यंत बायोकेमिस्ट्री क्लिअर होणारच नाही. मग तुम्हाला होमोपॉलिसॅकराइड्स, हेटेरोपॉलिसॅकराइड्स म्हणजे टेस्ट म्हणजे लिंकेज आणि एवढं सगळं झाल्यानंतर पहिला चॅप्टर तुमचा क्लिअर होतो कार्बोहायड्रेट. सेकंड टॉपिक कडे जाणार अमिनो ऍसिड इन प्रोटीन. प्रोटीन तुम्हाला माहिती असतं सगळीकडे आपल्याकडे प्रोटीन्स आहेत. ऑक्सिटोसिन प्रोटीन आहे, सो अँजिओटेन्सिन प्रोटीन आहे, अँजिओटेन्सिन 2 प्रोटीन आहे. सो एस्पारेट्स आपल्या बॉडीमध्ये ब्रॅडिकाइनिन प्रोटीन आहे, इन्सुलिन प्रोटीन आहे, ग्लुकॅगॉन प्रोटीन आहे, सोमॅटोस्टॅटिन प्रोटीन आहे. मॅक्सिमम आपल्याकडे जे हार्मोन्स असतील हे सगळे प्रोटीनच नेचरचे. पण प्रोटीन मध्ये प्रायमरी प्रोटीन, सेकंडरी प्रोटीन, प्रोटीन आर द पॉलिमर ऑफ अमिनो ऍसिड्स. कशी तयार होतात, पेप्टाइड बॉन्ड कसा फॉर्म होतो, प्रोटीनचं प्रायमरी स्ट्रक्चर, सेकंडरी स्ट्रक्चर. सो टर्शरी कॉटन मध्ये त्याच्यामध्ये अल्फा शीट, बीटा शीट, याच्यातला डिफरन्स, कोण स्टेबलाइज असतं, कधी असतं, ह्या दोघांच्या 2 प्रोटीन 2 इंटरमिनलच्या मध्ये डिफरन्स किती असतो, हे सगळं शिकावं लागेल. हे समजून घेऊन मग तुम्हाला अमिनो ऍसिड करावं लागेल. अमिनो ऍसिडचा मोठा क्लास आहे, इसेन्शियल अमिनो ऍसिड, नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड. दोज कंपाउंड हॅविंग द सो NH2 ग्रुप अँड द COH ग्रुप ऑन द अल्फा कार्बन, त्याला आपण अमिनो ऍसिड म्हणतो. अमिनो ऍसिड मध्ये पॉलिमराइज होईल तर प्रोटीन होतील, प्रोटीन मध्ये सो पॉलिमराइज होऊन तुम्हाला वेगळे मॉलिक्युल्स पाहायला मिळतात. सो एस्पायर्स हे पहा की या अमिनो ऍसिडच्या क्लासिफिकेशन मध्ये इसेन्शियल, नॉन इसेन्शियल, सेमी इसेन्शियल हे क्लासिफिकेशन आहे. केमिस्ट्रीनुसार पण क्लासिफिकेशन आहे जे जीपॅड साठी खूप इम्पॉर्टंट आहे. ऍसिडिक अमिनो ऍसिड, बेसिक अमिनो ऍसिड, हायड्रॉक्सिल ग्रुप कंटेनिंग अमिनो ऍसिड, अमाइन कंटेनिंग अमिनो ऍसिड, सल्फर कंटेनिंग अमिनो ऍसिड, हेटेरोसायक्लिक ग्रुप कंटेनिंग अमिनो ऍसिड, एरोमॅटिक अमिनो ऍसिड, ऑप्टिकली इनएक्टिव्ह असणारा अमिनो ऍसिड, इमाइन डेरिव्हेटिव्हज अमिनो ऍसिड. हे सगळे तुम्हाला विचारण्यात आलं की सल्फर कंटेनिंग अमिनो ऍसिड सांगा तर तुम्हाला क्लिअर कट सांगता आलं पाहिजे सर मी त्याने. सो त्यानंतर सिस्टीन आणि सिस्टाइन काहीच डाऊट नाही. तुम्हाला जर विचारण्यात आलं की अरोमॅटिक अमिनो ऍसिड कोण आहे तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की सर टायरोसिन हा अरोमॅटिक अमिनो ऍसिड आहे. सो याच्यामध्ये तुमचा ट्रिप्टोफॅन पण काही प्रॉपर्टी मध्ये येतो कारण त्याच्याकडे पण एक अरोमॅटिक रिंग असते. हेटेरोसायक्लिक रिंग कंटेनिंग अमिनो ऍसिड सांगा, तुम्हाला सांगेल सर हिस्टिडीन, इमिडाझोलची हेटेरोसायक्लिक रिंग आहे. सो एस्पायरेट्स पायरिडीन हा पण एक आहे ज्याच्यामध्ये पायरिडीनची रिंग आहे, राईट, लक्षात घ्या. सो हे बेसिक आहे. हे ट्रिप्टोफॅन मध्ये सुद्धा तुम्हाला एक अमिनो ऍसिड पाहायला मिळेल, हेटेरोसायक्लिक रिंग पाहायला मिळेल कारण त्याच्यामध्ये इंडोल आहे. तर हे सगळं क्लिअर करून एस्पायरेट्स तुम्हाला पुढे जावं लागतं आणि हे सगळं तुमचा डेटा या प्लॅटफॉर्मवरती एकदम क्वालिटी क्लिअर केला जातो. जेवढं मी सांगतो हे सगळं प्रोटीनच्या आयडेंटिफिकेशन टेस्ट, अमिनो ऍसिडच्या आयडेंटिफिकेशन टेस्ट, त्यानंतर तुम्ही न्यूक्लिक ऍसिडकडे जा. न्यूक्लिक ऍसिडमध्ये डीएनए, आरएनए, डीएनएचे टाइप्स, डीएनएचे पॅकेजिंग, प्रोकॅरियोटिक डीएनए, युकॅरियोटिक डीएनए यांची पॅकेजिंग, रेप्लिकेशन, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन. सो आरएनएचे टाइप्स, आरआरएनए, टीआरएनए, एमआरएनए
याचे मेन टाइप्स, याचे सब टाइप्स हे सध्या क्लिअर होतं. आरएनएचे बेस पेअर्स, डीएनएचे बेस पेअर्स हे सध्या क्लिअर होतं. सो एस्पायरंट्स हे सगळं झाल्यानंतर मग तुम्हाला नेक्स्ट विटामिन्स कडे जावं लागेल. फॅट सोल्युबल विटामिन्स, वॉटर सोल्युबल विटामिन्स. वॉटर सोल्युबल मध्ये बी कॉम्प्लेक्स मध्ये B1 हा थायमिन, B2 हा तुमचा या ठिकाणी राइबोफ्लाविन, देन B3 हा तुमचा नियासिन, B5 हा पॅन्टोथेनिक ऍसिड, B6 हा पायरिडॉक्सिन, B7 हा बायोटिन, B9 इज फोलिक ऍसिड, B12 इज सायटोकोबालामिन. हे तुम्हाला पाहिजे ना, हे बेसिक पाहिजे की नाही? यस पाहिजे. तुम्हाला सांगता आला पाहिजे की FAD+ कुठून आला, तुम्हाला सांगता आला पाहिजे NAD+ कुठून आला, तुम्हाला सांगता आला पाहिजे की या ठिकाणी FMN हा कुठून आला, हे को फॅक्टर कुठून येतात. लक्षात घ्या, पायरिडॉक्सिल फॉस्फेट हा कुणाचा को फॅक्टर असतो, थायमिन पायरफॉस्फेट हा कुणाचा को फॅक्टर असतो. विटामिन, सो आपल्याकडे जे कोएन्झाइम हे सगळीकडे लागतो, तो कोएन्झाइम कोणत्या विटामिन पासून येतो? विटामिन के चा रोल, विटामिन के चे टाइप्स, विटामिन डी चा रोल, विटामिन डी चे सिनोनिम्स, विटामिन डी चे ऍक्टिव्हेशन. विटामिन डी हा पहिली स्टेप स्किन मध्येच का होते, विटामिन डी ची सेकंड स्टेप लिव्हर मध्ये का होते, विटामिन डी ची थर्ड स्टेप किडनी मध्ये का होते. कुठं फर्स्ट हायड्रॉक्सिलेशन होतं, कुठं सेकंड हायड्रॉक्सिलेशन होतं. 7 डिहायड्रोकोलेस्ट्रॉल कोण असतो, कोलेकॅल्सिफेरॉल कोण असतो, आणि कॅल्सिट्रायल कोण असतो. हे एस्पिरंट्स एवढं इझी नाहीये. विटामिन ए, विटामिन डी, विटामिन के, सो ADEK विटामिन ई असेल. सो विटामिन सी हा वॉटर सोल्युबल मध्ये येतो. विटामिन सी च्या प्रत्येकाच्या डिफिशियन्सी असतील. मग हे सगळं क्लिअर करून याच्या सगळ्या केमिस्ट्री, याचे फिजिओलॉजिकल फंक्शन्स, याचे सोर्स, याच्या डिफिशियन्सीज क्लिअर करून तुम्हाला एन्झाइम कडे जावं लागतं. एन्झाइम मध्ये केएम व्हॅल्यू, विमॅक्स व्हॅल्यू, एन्झाइम मध्ये टाइप्स ऑफ एन्झाइम्स, एन्झाइम्स मध्ये हॅलो एन्झाइम्स. सो एन्झाइम मध्ये अपो एन्झाइम, को एन्झाइम, यांचे डिफरन्सेस, एन्झाइमचे को फॅक्टर्स, एन्झाइमचे सो कॅटलिस्ट करणारे जे सो इनऑर्गॅनिक असतात सबस्टन्सेस, ते सबस्टन्सेस कोबाल्ट वरती कोण आहे, झिंक वरती कोण आहे, हे सगळं एन्झाइम मध्ये होत आहे. स्परेंट्स एन्झाइम मध्ये सो एनर्जी ऍक्टिव्हेशनची डायग्राम आहे, तो डायग्राम बद्दलची इन्फॉर्मेशन, हे सगळं क्लिअर करून तुम्हाला सेकंड त्याच्या पुढच्या टॉपिक कडे जावं लागेल स्टुडंट्स. आणि तो टॉपिक असेल तुमचा, सो हे पहा की इथं तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा कार्बोहायड्रेटला स्टडी कराल. कार्बोहायड्रेट झाल्यानंतर याचे सगळे पॉइंट्स क्लिअर केले तर तुम्ही प्रोटीन अमिनो ऍसिड कडे चलाल. प्रोटीन आणि अमिनो ऍसिडचे स्ट्रक्चर, क्लासिफिकेशन, इसेन्शियल, नॉन इसेन्शियल, स्ट्रक्चर लेवल, सो हे सगळं क्लिअर करून याच्या टेस्ट, केमिकल टेस्ट, याचे फंक्शन, तुम्ही एन्झाइम कडे या. एन्झाइम मध्ये लॉक अँड की मॉडेल असेल, इल्युसिव्ह फिट मॉडेल असेल, याचा डिफरन्स असेल, कुठे रिजिड तुमची ऍक्टिव्ह फॉर्म असते, ऍक्टिव्ह साइट असते, अफिनिटी काय असते, सो इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी काय असते, केएम व्हॅल्यू ही काय इंडिकेट करते, Vmax व्हॅल्यू ही काय इंडिकेट करते, केएम व्हॅल्यू ही कशी कॅल्क्युलेट केली जाते, हाफ Vmax इक्वल्स टू द केएम व्हॅल्यू. व्हॉट इज दिस, हे काय आहे, हे याचं बेसिक आहे, ते तुम्हाला शिकावं लागेल. को एन्झाइम, आयसो एन्झाइम्स, अपो एन्झाइम, कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन, नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन, अनकॉम्पिटिटिव्ह इनिबिशन. यस, हे अँटागोनिझमचे पण टाइप्स असतात. लिपिड्स, तर असतात लिपिड्स मध्ये तुम्हाला जावं लागेल. इस्टर्स ऑफ फॅटी ऍसिड्स, सो जसा बेस ग्लिसरॉल आहे, इस्टर्स ऑफ फॅटी ऍसिड जसा बेस अदर देन ग्लिसरॉल. लेसिथिन कोण आहे सांगावं लागेल, फॉस्फेटिक ऍसिड कोण आहे सांगावं लागेल, इथेनॉलामाइन हा कोण आहे सांगावं लागेल. या लिपिड मध्ये स्टेरॉइड हा कोण आहे सांगावं लागेल. स्टेरॉइडचा कुठे रोल असतो, कुठे हार्मोन सिंथेसाइज होतात, ग्लायकोलिपिड कोण आहे, लिपोप्रोटीन कोण आहे, कोलेस्ट्रॉल कोण आहे, ट्रायग्लिसराइड्स कोण आहे, ट्रायग्लिसराइडचे प्रॉपर्टीज काय असतात, सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स, अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. अनसॅच्युरेटेड मध्ये कुठला क्लास आहे, ऍरेचिडोनिक ऍसिड आणि ऍरेचिडिनिक ऍसिड मध्ये काय फरक आहे. सो ऍरेचिडोनिक मध्ये किती डबल बॉन्ड आहेत, कोणत्या पोझिशनला आहेत. लिनोलिक ऍसिड, लिनोलेनिक ऍसिड हे सॅच्युरेटेड आहेत का अनसॅच्युरेटेड आहेत. जर हे अनसॅच्युरेटेड असतील त्याच्यात किती डबल बॉन्ड आहेत, आणि डबल बॉन्ड असतील तर हे कोणत्या पोझिशनला आहेत. बघा, ऍरेचिडोनिक ऍसिड हॅव्हिंग 4 डबल बॉन्ड्स, ऍरेचिडोनिक ऍसिड हॅव्हिंग 4 डबल बॉन्ड्स, 20 कार्बन्स. हे एवढ्या लेवल पर्यंत माहिती. आणि सगळे डबल बॉन्ड असणारे हे सॅच्युरेटेड, सगळे डबल बॉन्ड असणारे हे सगळे अनसॅच्युरेटेड इसेन्शियल असतात का नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 क्लास मिळतील, इसेन्शियल, नॉन इसेन्शियल. अनसॅच्युरेटेड मध्ये पुन्हा 2 क्लास, मुफा अँड टुफा, दॅट इज मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड अँड द पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स. सो एस्पायरंट यांची इन्क्रीजिंग ऑर्डर, यांची डिक्रीजिंग ऑर्डर आपल्या एक्झामला येते. लक्षात, स्टेरिक ऍसिड किती आहे, पाल्मेटिक ऍसिड किती आहे, ओलिक ऍसिड किती आहे, लिनोलिक ऍसिड किती आहे, लिनोलेनिक ऍसिड किती आहे, ऍरेचिडोनिक ऍसिड किती आहे, हे सगळं एक्झामला विचारलं जातं एस्पिरंट्स लिपिड्स मधून. यानंतर तुमचा न्यूक्लिक ऍसिड, आरएनए, एमआरएनए, टीआरएनए, डीएनए यांची क्लास, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, जेनेटिक कोड बद्दल पाहतो, उबल हायपोथेसिस बद्दल पाहतो एस्पिरंट्स आपण. डीएनए फिंगरप्रिंटिंग बद्दल इथंच पाहतो आपण. यस, लॅक ओपरॉन मॉडेल बीएचएस रिलेटेड आहे, तोही याच्यामध्ये पाहतो आपण.
विटामिन्स आताच आपण डिस्कस केले, विटामिन ए, डी, ई, के हे सध्या आपल्याला पाहावे लागतात. मिनरल्स मध्ये काही मिनरल्स आहेत, मॅक्रो न्यूट्रिएंट्स आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स हे सध्या आपण क्लिअर करून काही बायोलॉजिकल क्लिनिकल बायोकेमिस्ट्रीच्या ब्लड ग्लुकोजच्या काही टेस्टिंग असतील, युरिया क्रेडिन बद्दल इन्फॉर्मेशन असेल आणि ऑर्गन फंक्शनच्या टेस्ट असतील. एस्पिरंट्स हे तुमचा ऍडिशनल पार्ट असतो. त्यानंतर एस्पिरंट्स जवळजवळ 12 सायकल्स या बायोकेमिस्ट्रीत क्लिअर पाहिजे. एका सायकलची क्लॅरिटी दुसऱ्या सायकल पाहिजेच, नाहीतर मग अवघड होता. तुम्हाला ग्लायकोलिसिस आणि टीसीए मधला गॅप कव्हर झाला पाहिजे. काय डिफरन्स आहे तो माहित असायला पाहिजे. ऍरोबिक ग्लायकोलिसिस मध्ये 38 एटीपीज का, त्याच्यामध्ये ग्लायकोलिसिस येतं का टीसीए, दोन्ही येतं का एक येतं माहित असायला पाहिजे. ऍनारोबिक ग्लायकोलिसिस मध्ये ओनली 2 एटीपीज का, तेही सुद्धा तुम्हाला माहित असायला पाहिजे. रोल ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन माहित असायला पाहिजे. ग्लायकोजिनोलायसिस माहित असायला पाहिजे. ग्लायकोजिनेसिस माहित असायला पाहिजे. ग्लुकोनिओजेनेसिस माहित असायला पाहिजे. एचएमपी शंट पाथवे काय माहित असायला पाहिजे. तर जोपर्यंत हे पाथवेज तुमचे क्लिअर होत नाही तोपर्यंत तुमची लेवल या बायोकेमिस्ट्रीची अपग्रेड होत नाही. रेट लिमिटिंग स्टेप कुठं आहे, कोणता सबस्ट्रेट कुठं सोल्युबल आहे, कोणता सबस्ट्रेट कुठं सोल्युबल नाही आहे. सो ग्लायकोलिसिस मध्ये रिव्हर्सिबल स्टेप कोणत्या, ग्लायकोलिसिस मध्ये इरिव्हर्सिबल स्टेप्स कोणत्या, ग्लायकोलिसिस मध्ये सो आपण कुठं सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन करतो, कुठं डायरेक्ट एटीपी मिळतात, कुठं आपण ग्लायकोलिसिस मध्ये एटीपी कन्झ्युम करतो, कुठं आपण ग्लायकोलिसिस मध्ये एटीपी आउटपुट मध्ये काढतो. तर एस्पिरंट्स ह्या सगळ्या गोष्टीची डिमांड आहे आणि ही सगळी डिमांड तुम्हाला फुलफिल करावी लागते. आणि ही सगळी डिमांड तुम्ही ज्यावेळेला फुलफिल कराल त्यावेळेला तुमचा हा कार्बोहायड्रेटचा मेटाबॉलिझम क्लिअर होतं. मग तुम्हाला फॅटच्या मेटाबॉलिझम कडे जावं लागतं, बीटा ऑक्सिडेशन. तुम्हाला माहिती आहे का एस्पिरंट, एक फॅटी ऍसिड 16 कार्बनचा फॅटी ऍसिड जर ऑक्सिडाइज होत असेल तर 131 एटीपीज पाहायला मिळतात. त्यामध्ये 2 एटीपीज ऍक्टिव्हेशनला जातात, तर नेट गेन हा त्याचा 129 असतो. यामध्ये सध्या टीसीए सायकल ही होते. टीसीए सायकल ही होत असते 7 सायकल, 8 ऍसिटिल कोए, 8 into 12, 12 into 96. तर 129 आउट ऑफ 96 एटीपी त्याच्यामध्ये सध्या टीसीएचे असतात. सांगा हे एनर्जेटिक्स कुठून आले? हे एनर्जेटिक्स शिकण्यासाठी तुम्हाला बेसिक माहित असायला पाहिजे. 1 FADH is equal to 2 ATPs, 1 NADH is equal to 3 ATPs. मग टीसीए मध्ये कुठे FADH रिलीज होतो, टीसीए मध्ये कोणत्या स्टेप मध्ये NADH रिलीज होतो, टीसीए मध्ये कोणत्या स्टेप मध्ये जीटीपी हे फॉस्फोरेट होतं इनटू द एटीपी, टीसीए मध्ये कोणत्या स्टेप रिव्हर्सिबल आहे, टीसीए मध्ये याला अँफोबॅलिक का म्हणलेलं आहे. सो कुठं तुमचं डिहायड्रोजिनेस, कुठं टीसीए मध्ये कार्बन डायऑक्साइड लॉस होतो. तुम्हाला माहिती आहे ऍसिटिल कोई मध्ये किती कार्बन असतात, ऍसिटिल कोई मध्ये 2 कार्बन असतात, तर टीसीए मध्ये एका सायकलला 2 कार्बन लॉस होतात. मग पायरेट मध्ये 3 कार्बन असतात, मग पायरेटचा 1 कार्बन कुठे लॉस होतो, पायरेटचा कन्व्हर्जन ऍसिटिल कोई मध्ये होण्यासाठी जिथं तुम्हाला पायरेट डिहायड्रोजिनेस असतं तिथं लॉस होतो, तिथं एक CO2 रिलीज होतो. एक ग्लायकोलिसिस रन झाली की त्याच्या साईड 2 टीसीए रन व्हायला लागतात, तेव्हा तुमचा एक ग्लुकोज हा कम्प्लीट ऑक्सिडाइज होतो. ग्लायकोलिसिस मध्ये मिळतात 8, एक टीसीए सायकल मध्ये मिळतात 12, सेकंड टीसीए सायकल मध्ये मिळतात 12 आणि टीसीए ग्लायकोलिसिसच्या मधल्या लिंक मध्ये मिळतात 3 + 3 हे 6 + this 24 30 आणि ग्लायकोलिसिसचे गेन असे टोटल 38 एटीपीचा गेन असतो एक ग्लायकोलिसिस आणि 2 टीसीए मध्ये. ही लेवल पाहिजे तुमच्या मेटाबॉलिझमची, ही लेवल पाहिजे. तर मग तुम्हाला कुठलीही गोष्ट कन्फ्युज होणार नाही. बीटा ऑक्सिडेशनची सायकल आहे, सो प्रोटीन मेटाबॉलिझमच्या सायकल्स आहे, डीअमायनेशन आहे, ट्रान्सअमायनेशन आहे, कीटोजेनेसिसची सायकल आहे, युरियाची सायकल आहे, कोलेस्ट्रॉलची सायकल आहे. तर एस्पिरंट्स ह्या सगळ्या सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, क्रेब सायकल, ग्लायकोजेनेसिस, ग्लायकोजिनोलायसिस, ग्लुकोनिओजेनेसिस, एचएमपी शंट पाथवे, ह्या सगळ्या सायकल, इव्हन तुम्हाला या ठिकाणी केल्विन सायकल पण पाहावी लागते जी प्लांट मध्ये होते. एवढं सगळं क्लिअर झाल्यानंतर एस्पिरंट्स तुमचा बायोकेमिस्ट्री हा सुपर डीपर लेवलला जातो आणि तुमच्या कॉन्सेप्ट ह्या टॉप लेवलला या ठिकाणी पुश होतात. एस्पिरंट्स अपेक्षित आहे की या लेवलचा स्टडी तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी करत असाल. जीपॅट असेल, नॅपर असेल, DI असेल, RRB असेल, ESIC असेल, ह्या सगळ्या एक्झाम मध्ये बायोकेमिस्ट्री या लेवल पर्यंत लागतो एस्पिरंट्स. आणि सो जर तुम्ही या बॅचला जॉईन करण्याचा प्रयत्न करत असाल, जर तुम्हाला हे आतापर्यंतची डेमो सिरीज सो ही तुम्हाला आवडली असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍप्लिकेशन लिंक आहे, क्लिक करा. ऍप्लिकेशन APH GPAT अकॅडमीचं जे त्याच्या नावाने आहे इन्स्टॉल करा. स्टोर वरती क्लिक करा. स्टोर मध्ये तुम्हाला APH GPAT प्राईम इलाइट बॅच दिसेल फॉर द 2027 and 2028. त्या बॅच वरती क्लिक करा, बॅच ऍड ऑन करा. हे सगळे लेक्चर्स तुमच्या
सोबत जातील. लाईव्ह लेक्चर असतील, लाईव्ह लेक्चर विथ रेकॉर्डेड बॅकअप. सो टेस्ट सिरीज पण असेल एस्पायरंट, एव्हरी वीकेंड टेस्ट, देन तुम्ही या ठिकाणी सब्जेक्ट वाईज टेस्ट, देन मंथ एंड टेस्ट, सो ग्रँड टेस्ट, सगळ्या टेस्ट असतील. सो त्यासोबत एस्पायरंट्स 250+ टेस्ट या तुमच्या विदिन 1 इयर होतात. आणि यानंतर आपण पुढे जातो. सो नेक्स्ट, सो या बॅच मधून तुमचा एक नायपरचा पण बॅच असतो एस्पायरंट, ज्याच्यामध्ये नायपरसाठी वेगळे लेवलला तुम्हाला नॉन टेक्निकल सिलेबससाठी शिकवलं जातं. सो हे सगळं जर एस्पायरंट्स तुम्हाला आवडत असेल तर मग या बॅचवरती क्लिक करा, ॲड ऑन करा आणि बी अ पार्ट ऑफ दिस APA GPAT अकॅडमी. ओके, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करा इफ यू वॉन्ट सो एनी मोर इन्फॉर्मेशन, इफ यू वॉन्ट फर्दर इन्फॉर्मेशन रिगार्डिंग टू दी बॅच, तर त्या दिलेल्या नंबरवरती कॉल करा. सो ओके, चलो, थँक्यू सो मच, हॅव अ नाईस डे, थँक्यू.